एमसीएच्या निवडणुकीनंतर जितेंद्र आव्हाड बोलतायत, थेट तिकडे जातोय। टीम उतरते त्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली सगळे खेळाडू काम करत असतात, तसं काम करायचं। कोणकोणत्या कामं समोर आहेत? कारण खरं तर मागच्या काही दिवस तुम्ही जे काही प्रोजेक्ट पाहत होता, कोणकोणते ते प्रोजेक्ट आहेत आणि कशा पद्धतीने आता त्याला गती मिळेल? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतली मैदानं वाढवावी लागतील, शाळेंचं क्रिकेट वाढवावं लागेल, कॉलेजेसचं क्रिकेट वाढवावं लागेल, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी काहीतरी करावं लागेल। शेवटी जोपर्यंत एम्प्लॉयमेंट जनरेट होत नाही तोपर्यंत क्रिकेटचे चांगले दिवस आले असं म्हणता येणार नाही। मुंबईचं IPL मधलं प्रतिनिधित्व कमी आहे, ते वाढवावं लागेल आणि त्याच्यासाठी बरंचसं काम करावं लागेल। मागच्या 3 वर्षामध्ये बरंच काम झालंय, अजून काम करण्याची संधी मिळाली। कार्यकाळात पूर्ण होईल का? ठाणे जिल्ह्यातच क्रिकेटच्या मैदानांसाठी आणि समस्यांसाठी खूप मोठी आव्हान आहेत। नवी मुंबई असेल, असं आहे की मी माझ्या प्रभागात सांगतो, आमच्याकडे ऑलरेडी आम्ही 5 एकर जमीन मिळवलेली आहे, तिथे नवीन सॅटेलाइट अकॅडमी उभी करतो आहोत। दुसरीकडे आम्ही एक मैदान तयार केलं आहे, त्याच्यावरती दररोज 350 पोरांचं ट्रेनिंग चालतं। असं काही नाही आहे, क्रिकेटचा विस्तार होतोय। आणि एक लक्षात ठेवा, एका काळी दादर ते विटीमध्ये क्रिकेट होतं, आता दादर वेसई, दादर कर्जत, दादर कसारा इथे याच्यामध्ये क्रिकेट पसरलंय। त्यामुळे मैदानं जी इथे आहेत तशीच मैदानं तुम्हाला सबबमध्ये नवीन संपूर्ण एक क्रिकेटचं मोठं मैदान घडेल का? कारण की ज्या पद्धतीने अनेक उमेदवार बोलत होते की आम्ही नवीन मैदान घडवू, स्टेडियम घडवू, क्षमतेचं स्टेडियम 100% घडेल। 3 वर्ष आहेत, आजच सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर पुढच्या 3 वर्ष काय बोलायचं आम्ही? चला। मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली, तर यामध्ये आता उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झालेली आहे, तर निलेश भोसले यांची सहसचिवपदी वर्णी लागलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।